PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर अजित पवार गटाचे नेते सुनील शेळके यांनी यावर उत्तर देत थेट शरद पवारांना आव्हान दिले। साहेबांनी या प्रकरणाची शहानिशा करणं गरजेचं होतं। दमदाटीचा आरोप खोटा आहे असं शेळकेंनी म्हटलंय। यासोबतच शेळकेंनी पवारांना आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं थेट आव्हान दिलंय। कोणत्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा विरोधकांवरती साहेबांनी व्यक्तिगत टीका केली नाही, पण माझ्यावरच नेमकी टीका का केली असा सवाल सुनील शेळके यांनी विचारला। पुण्याच्या लोणावळ्यातील कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश करू नये म्हणून दमबाजी करणाऱ्या आमदार सुनील शेळकेंना शरद पवारांनी सज्जड दम दिलाय। पण आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिले। मी कोणाला दमबाजी केले हे पुराव्यानिशी सिद्ध करावं। मी पवार साहेबांशी भेटून हे विचारणार आहे। मावळ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची बैठक आणि मेळावा आयोजित केला होता। या बैठकीचं आणि मेळाव्याचं आयोजन केलं, त्यामध्ये मागच्या 8 दिवसांपूर्वी साहेबांना काही माहिती दिली। त्यामध्ये मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते पवार साहेबांसोबत यायला तयार झाले। आपण इकडे आलं पाहिजे, आपल्या हस्ते अनेक जणांना पक्षप्रवेश करायचा आहे अशी खोटी माहिती देऊन पवार साहेबांना मावळमध्ये आमंत्रित केलं। शेळके यांनी पुढे म्हटलं की पवार साहेब आमच्यासाठी श्रद्धास्थान होते आणि आहेत, पण साहेबांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं। मागील 55 वर्षांचा साहेबांची राजकीय वाटचाल पाहिली तर साहेबांनी कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही, पण माझ्या बाबतीतील साहेबांनी असं वक्तव्य का केलं याचं मलाही आश्चर्य आहे असं शेळकेंनी व्यक्त केलंय। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।